काय? डबा विसरलास ना? अरे थँक्यू. तुझी आवडती बटाट्याची भाजी आणि पुरी केली आहे. काय सांगतेस? क्या बात आहे शांभवी, तू तुझ्या हाताने बनवलंय सगळं? हो. वा, संपवा. अगदीच. तू बनवलंयस एवढं मेहनतीने तर संपवणारच ना. अविलास, तुझ्यासाठी या घरात राबायला नाही आलीये बटाट्या, गोड बोलून सगळं काबीज करायला आलीये. हे तर, हे ठेव गाडी. सर, काही बोलू शकतो? बोल ना. सर, तुम्ही खरंच खूप नशिबवान आहात. म्हणजे तुमची बायको असा तुम्हाला डबा करून देते. खरंच मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य केलं असणार ना तुम्ही, नक्कीच. अगदी बरोबर बोलतोयस. आणि मॅडम, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. नाही काय, तुमच्यामुळे माझ्या नोकरीचं पक्क झालं ना. आणि मला तर खात्री होती की तुम्ही मला नाही म्हणणारच नाही. म्हणजे कसं काय तुला खात्री होती? ते मला खूप अनुभव आहे ना. म्हणजे खूप लोकांना भेटलोय मी याआधी. हा, कुठला माणूस कसा आहे हे ओळखू शकतो मी. म्हणजे मॅडमला जेव्हा मी बघितलं ना, तेव्हाच मला कळलं होतं की ह्या खूप चांगल्या आहेत ते. आणि सर, खरंच मला ह्या नोकरीची खूप गरज होती. ते काय, मला काही पैसे जमा करायचे आहेत माझ्या भाचीसाठी. एक रक्कम आहे 10 लाख. काय? 10 लाख? एवढी मोठी रक्कम कशासाठी हवी आहे? अहो ते काय, एक ऑपरेशन करायचंय माझ्या भाचीचं म्हणून. आता काय, भाची म्हटलं तर सगळं मलाच करावं लागणार ना. अगदी बरोबर आहे तुझं. काय, आपल्या कुटुंबासाठी आपण नाही करणार तर कोण करणार, नाही का? विलास, तुला कधीही कशाचीही गरज लागली, मदत लागली तर मला हक्काने सांग. संकोच करू नकोस. नाही नाही सर, हे बघा, आता खरंच तुम्ही तुमच्या मनाचा खूप मोठेपणा दाखवलात. पण मला कुठल्याही प्रकारचे उपकार नकोय. मी स्वतः मेहनत करेन, पै जमा करेन आणि तो पैसा उभा करेन. आणि तसंही मला बऱ्याच लोकांकडून पैसे येणं बाकी आहे. आणि सर, तुम्हाला म्हणून सांगतो, एका व्यक्तीने माझे पैसे बुडवले, मला फसवलं, मला गंडवलं. पण सर, जर तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असले ना, तर नक्कीच मी त्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडेन आणि माझे पैसे वसूल करेन. अरे काहीतरीच काय, आशीर्वाद थोरा मोठ्यांचे घ्यावेत. मी कोण तुला आशीर्वाद देणार? मी फार फार तर माझ्या परीने तुला मदत करू शकतो. बरं, चल आपल्याला निघायला पाहिजे, उशीर होतोय. ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग पण आहे. शांभवी येतो. बाय. थँक्यू. वेलकम. हॅलो, हाय का, निघतोच आहे. हो, मीटिंग अगदी वेळेवर सुरू होईल. डोंट वरी. दहा लाख कुठून द्यायचे? 10 लाख या राजनाथला कुठून द्यायचे? 10 लाख. ती छवी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखी नजर ठेवून असते या घरावर. ती असताना साधी चप्पल चोरीला जात नाही. या राजगुरूंच्या तिजोरीतून 10 लाख कसे काढू? या सगळ्यावर एकच उपाय आहे. या छवीला या घरातनं बाहेर काढायचं. ती छवी या घरात नसेल तर मला हवं तसं करता येईल. छवीचं प्रस्थ कमी करायला हवं आणि तेही लवकरात लवकर.
प्रतीक मनापासून प्रेम करतो तुझ्यावर. तुझ्या काहीच लक्षात येत नाहीये का छवी? काय ग हे छवी? हा अगं उरलेल्या केसांना कलर कधी लावणार आहेस? केव्हाची बसलीये मी. काय कॉफीत साखर ढवळतेस का सरबत बनवतेस? लाव ना उरलेला रंग केसांना. आजकाल तुझं कशातच लक्ष नाहीये. हा घर बघ किती अस्वच्छ झालंय, जळमट बघ किती आहेत. जरा साफसफाई कर ना. ऑफिसला कशाला जायला पाहिजे? ऑफिसला ढिगाणे लोक आहेत मांडीला मांडी लावून काम करणारी. तुझी काय तिथे गरज? त्यापेक्षा घरात पडेल ते काम करत जा ना. हा तू कशाला पाहिजे अनिकेतच्या जोड्यानी केबिन मध्ये बसायला? लाव. आता देवाने जरी आपली ताटातूट करायचं ठरवलं तरी मी तुला माझ्यापासून कुठेच लांब जाऊ देणार नाही. मला प्रतीकने सांगितलंय की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. फिरंग्या स्वतःला सुधार, नाहीतर मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसशील. आणि तेव्हा छवी नसेल सोबत तुझ्या. काय केलंस तू? हा माझ्या कपाळावर रंग फासलास. सॉरी 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 माझ्याकडून चुकून झालं. मी मुद्दामून नाही केलं. तू हे चुकून केलंस? हे चुकून केलंस तू? Sorry. अगं, हे तू मुद्दाम केलंय. सूड उगवतेस ना तू माझ्यावर. खरं बोल. नाही नाही बेबी ते खरंच माझ्याकडून चुकून झालंय. मी मुद्दाम नाही केलं. नाही मुद्दाम केलंस तू हे. तुला ना तुझ्या आईच्या पुढ्यातच उभं करते. तिला पण कळू दे दुसरे प्रताप. हा काय गुणाची आहे तिची लेक तिलाही कळू दे. चल बेबी आता ऐक ना. खरंच चुक